आज आपण अळूच्या पानाची रेसिपी बनवणार आहे। अळूच्या पानाची वडी बनवण्यासाठी सामग्री काय पाहिजे ते सांगते आहे। 2 कप बेसन घेतलेला आहे। त्यामध्ये काय काय घालते आता बघा। लसूण जिरा अद्रकचा पेस्ट, 1 चम्मच हळद कलर साठी, 1 चम्मच मिरची पावडर, धने पावडर, 1 चम्मच जीरा पावडर, 1 चम्मच लाल तिखा, चवीनुसार मीठ घालते आहे, 1 चम्मच हिंग। याला मस्त मिक्स करून घेऊया, एकत्र करून घेऊया याला सर्व मसाले। थोडं थोडं पाणी घालायचं। बेसन घोलून झालेलं आहे। याला कव्हर करून ठेवूया। पान घेतलेलं आहे, हे पान असं उलट करून घ्यायचं। ही दंडी आहे, ही काढून टाकायची। काढली याला असं प्लेन लाटून घ्यायचं। सर्व पानं लाटून घ्यायचे। लाटल्याच्या नंतर प्लेन येते। त्याच्यात लिंबूचा रस घातलेला आहे। त्याला एकत्र करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। पूर्णपणे असं लावून घ्यायचं बेसन, तर वडी छान येते। आणि कधीही लिंबू नसेल तर कुठली खटाई आंबट घालू शकतो आपण। याचप्रमाणे रोल करायचा। हे रोल केल्याच्या नंतर आपण याला स्टीम करायला ठेवते आहे। प्लेटला आपण तेल लावून घ्यायचं। पूर्णपणे तेल लावून घेतलेलं आहे। तर यावरती आपण हे रोल ठेवलेलं आहे। आणि ठेवलेलं होतं ते गरम झालेलं आहे। तर आता आपण याला कव्हर करून ठेवूया। 5 मिनिटं कव्हर करूया। झालेलं आहे, छान झालेलं आहे बघा, मस्त झालेलं आहे। आता याला काढून घेऊया। आता काढून घेऊया याला। थोडा वेळ थोडं थंड होऊ द्यायचं। थंड झाल्याच्या नंतर याचे पीस कट करून घ्यायचे। याला आपण कट करून घेऊया, असे पीसेस पाडून घेऊया बघा। असे गोल गोल आले पाहिजे। याच पद्धतीने आपण सर्व वड्या पाडून घेऊया। बघा किती छान आणि मस्त आलेले आहे। आपण हे वडी फ्राय करून खाऊ शकतो, तळून खाऊ शकतो आणि याची भाजी पण करू शकतो आपण हे वड्या कापून घेतलेल्या आहे। बघा किती छान आणि मस्त पॅन ठेवलेला आहे। यामध्ये तेल घातलेलं आहे। तर तेल गरम झालेलं आहे। चला आपण आता वडी त्यामध्ये घालूया। गरम मस्त तेल झालेलं आहे। गॅस आता मी कमी केलेला आहे। सर्व वड्या घालून घेतलेल्या आहेत, तेलामध्ये घातलेल्या आहे।
अशा पलटवून घ्यायच्या. ते दोन्ही साईड मस्त कुरकुरीत होतात. झालेले आहे. आपण आता याला काढून घेऊया.